नमस्कार, मी अनवर मुल्ला. पाहूया आजची बातमी. इचलकरंजीतील DM लटके वकील यांनी विनयभंगाच्या 2 वेगवेगळ्या प्रकरणात न्यायाची भूमिका स्पष्ट केली आहे. एका प्रकरणात निर्दोष व्यक्तीची मुक्तता, तर दुसऱ्या प्रकरणात पीडित महिलेला न्याय मिळवून देत दोषीवर कारवाई केली. या दोन्ही प्रकरणावर लटके वकील यांची भूमिका आणि संबंधितांची थेट प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी योगेश. सध्या आपण इचलकरंजीत आहोत आणि या ठिकाणी इचलकरंजीमध्ये आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट लटके वकील सर. DM लटके सरांनी एकाच दिवशी एकाच न्यायालयात 2 वेगवेगळ्या निकालांना निर्णय दिला आहे. एकाच विनयभंगाच्या प्रकरणामध्ये त्यांनी 2 निकाल दिले असून एका विनयभंगाच्या प्रकरणामध्ये खोटे आरोप केलेले उघड करत त्यांना यश आले, तर दुसऱ्या प्रकरणामध्ये जे दोषी होते त्यांच्यावर कडक कारवाई करण्यास त्यांनी भाग पाडले आहे. जाणून घेऊया नेमकं याबद्दल ते संवाद साधूया आणि जाणून घेऊया की नेमकं काय म्हणतात याबद्दल. नमस्कार सर. नमस्ते. सर, नेमकं जर न्यायालय कोर्टामध्ये आपल्या विनयभंगाच्या 2 प्रकरणाला निकाल दिला, एका म्हणजे दोषीवर कारवाई झाली आणि दुसऱ्यामध्ये निर्दोष मुक्त झाली, काय सांगाल सर याबद्दल? आता हे काय एकाच म्हणजे इचलकरंजी न्यायालयातील जे 2 प्रकरण आहेत. पहिले जे प्रकरण होते ते JMFC म्हणजे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडे चाललेलं आहे, ज्यामध्ये आमची फिर्यादी महिला होती, तिच्यावर अन्याय झालेला होता. सरकार वकिलांनी पण त्यामध्ये काम पाहिले, आम्ही सहाय्यक म्हणून तिला मदत केली होती. हा झाला पहिले प्रकरण. आणि तिचे पती मयत वगैरे झाले होते आणि असह्य महिलेचा तिने गैरफायदा घेतला म्हणून 3 दोषी लोकांना कालच ते प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी खराटे मॅडम यांनी विनयभंगा प्रकरणाने दोषी ठरवून 3 व्यक्तींना शिक्षा दिली. त्याचबरोबर जे दुसरं जे प्रकरण आहे ते जिल्हा व सत्र न्यायालय माननीय भोसले साहेब यांच्याकडे चालू होतं. ते अॅट्रॉसिटी आणि विनयभंग या पद्धतीनेच होतं. त्यामध्ये 2 घटनास्थळ त्यांनी दाखवलेले होते, एक स्वामी मळ्यातील आणि दुसरं बाळूमामा मंदिर याबद्दल. त्यामध्ये एकूण 5 साक्षीदार झाले. यापूर्वी पूर्वरत असणारे पूर्वदरासाठी DYSP श्री नरळे साहेब हे देखील मला वाटतं ते आता पालघरला असतात. तिथून पालघरवरनं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची साक्ष झाली. त्यामध्ये महत्वाची म्हणजे जे मंदिरातील पुजारी होते, बाळूमामा मंदिरातील पुजारी, त्यांची साक्ष इथं महत्वाची ठरली. आणि त्यानंतर माऊली मंदिर होते त्यातील साक्ष पुजारीची साक्ष केली. आणि ह्यामध्ये महत्वाची म्हणजे फिर्यादी आणि तिचा पती ह्या दोघांची साक्ष झाली. परंतु त्यांच्या जबाबातील उलट तपासाद्वारे विसंगती जी आहे ते मान्य न्यायालयासमोर आपण आणली आणि त्यामुळे हे एकाच दिवशी 2 वेगवेगळे निकाल लागलेले आहेत. तरी किती टक्के असे निकाल लागतात की दोषींना कारवाई होते, निर्दोष मुक्तता होते? कसं आहे सगळं म्हणजे यातील फिर्यादी कितपत सरकारी पक्षात साथ देतात याच्यावर अवलंबून असतात. तसेच पोलिसांचा तपास कितपत योग्य होतो. आणि बऱ्याच वेळा काय होतात, लोक घाबरून न्यायालयात साक्ष देत नाही, त्यामुळं बऱ्यापैकी किंवा विसंगती निर्माण केली जाते किंवा तपासात काही त्रुटी असतात. सुरुवात तपास व्यवस्थित झाला, फिर्यादी स्टिकअप राहिला तर आपल्याला जे मी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याबद्दल सांगितलेलं आहे शिक्षेचं प्रकरण, तशा पद्धतीने रिझल्ट येऊ शकतो. मान्य न्यायालय त्या गोष्टी ग्राह्य धरून त्यांना शिक्षा ठोकू शकते. आता दुसऱ्या प्रकरणात काय झालं तर ते फिर्यादी होती, स्टिकअप होती, पती होता, परंतु इतर साक्षीदारांची विसंगती आणि तपासात काही त्रुटी मूलभूत राहिलेल्या होत्या. म्हणजे घटनास्थळावरचे लोक किंवा जे पुजारी होते त्यांनी वस्तुस्थिती कथन केली, म्हणजे संशय निर्माण झाला. संशयाचा फायदा हा नेहमी आरोपीला मिळतो आणि त्यामुळं ही जी काय आरोप जिल्हा न्यायालयात अब्दुल सत्तार शेख यांच्याविरुद्ध आरोप होता आणि विशेष म्हणजे ते अंडर ट्रायल होते. जवळपास त्यांनी 55 दिवस जेलमध्ये त्यांना काढायला लागले. याचे वाईट वाटतंय. 55 दिवस काढले, परंतु त्यांची न्यायालयाने शेवटी सगळे पुरावे बघितले आणि त्यांच्या विरुद्ध कुठलाही पुरावा आला नाही. संशय निर्माण होत होता केसमध्ये आणि त्या संशयाचा फायदा त्यांना देऊन त्यांची कालच न्यायालयाने ह्या प्रकरणातून अॅट्रॉसिटी आणि ह्या विनयभंगाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. सध्या आपण पाहतोय की अनेक खोटे गुन्हे देखील जाणून बुजून सोडायच्या भावनेने दाखल करतात. नेमकं त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कसं आहे, खोटे गुन्हे दाखल करता येतात. त्याला म्हणजे काय, पोलिसाचा आता न्यायालयाचा असा निर्णय आहे किंवा कायद्यात पण तरतूद आहे की फिर्याद आली तर तुम्ही फिर्याद घ्यायची, फिर्याद नकार द्यायची नाही. मग ती खरी आहे खोटी आहे हे तपास करायचं काम पोलिसांचं. मग काही वेळेला काय होतंय, आरोपी म्हणून येत नाही, फिर्याद खोटी आली तर ते फायनल असा पोलिसांच्याकडे प्रकार असतो, ते फायनल करून टाकतात. किंवा 169 म्हणून पूर्वी होतं, आता नवीन BSN बदलला. 169 खाली त्यांना त्याच्याविरुद्ध कुठला पुरावा आलेला नाही असं म्हणून त्याला दोषारोपपत्र पाठवलं जात नाही. 169चा रिपोर्ट पाठवतात, केलं जात आहे. त्यातून देखील
आणि त्यात काय वाटलं तथ्य किंवा पोलिसांनी फिर्यादी आग्रह धरला नाही आमचे हे करायलाच पाहिजे, किंवा काही वेळेला पोलिसांच्यावर देखील फिर्यादींचा दबाव असतो, साहेब आम्हाला ती केस घेतलीच पाहिजे आमची घ्या. मग परंतु न्यायालयात अशा केसेस घेतात नाही. मग त्यामध्ये काय होतंय, खरी वस्तुस्थिती जे काय नॅचरल साक्षीदार असतात इतर इंडिपेंडंट स्वतंत्र साक्षीदार ज्यांचा या घटनेशी काही संबंध नाही. आता उदाहरणार्थ आमच्या घटनेत पाऊलमामा मंदिराचे पुजारी होते, ते कशाला येऊन खोटं बोलतील न्यायालयात? त्यांच्याकडं बाळूमामाच्या आमुष्याला भंडारला 40-50 हजार लोक येतात आणि असा व्यक्ती न्यायालयात येऊन त्यांना शब्दावर व्यवस्थित कथन केलं. आणि ह्या सगळ्या बाबी घरात धरून वस्तुस्थिती समोर आल्यानंतर न्यायालयाने त्याचा फायदा, या संशयाचा फायदा आरोपीस देऊन मुक्त केला. पण त्या खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या व्यक्तीवर नंतर कारवाई होते का? नाही, तसं करता येते, परंतु गंभीर प्रकरण समजा एखाद्या महिलेनं खोटे यापूर्वी एका हायकोर्टाने महिलेला सुद्धा शिक्षा दोषी धरली. आमच्या त्या प्रकरणात देखील जर ती दोषी आढळला, एका अट्रॉसिटीच्या प्रकरणात देखील आदेश देऊ शकतो, परंतु हा वेगळा भाग आहे. कितपत ते खरं आहे खोटं आहे त्याचा वेगळं तपासी चौकशी चालू होऊन ते होते, परंतु सहसा तसं करत नाही. कारण फक्त संशयाचा फायदा दिला. आता ह्यामध्ये 2 प्रकार आहेत. ऑनर ॲक्विटल म्हणजे बा इज्जत बरी. ऑनर ॲक्विटल वेगळं आणि ॲक्विटल वेगळं, म्हणजे निर्दोष मुक्तता वेगळी. म्हणजे हे केलंय किंवा नाही हे सिद्ध होऊ शकलं नाही, म्हणजे संशय निर्माण झाला म्हणजे त्याने केलं नाही असं होत नाही. केला असणार आहे, परंतु त्याबद्दल तसा ठोस पुरावा न्यायालयासमोर आला नाही. पण न्यायालय मानू शकत नाही की ह्यानंच हा गुन्हा केलाय. संशय जिथं निर्माण झाला तिथं फायदा आरोपाला म्हणतो समोर. परंतु जिथं खरोखरच वाटले की पूर्ण खोटीच केस आहे, हा पूर्णपणे निर्दोष आहे आणि केलं, तर न्यायालय अशा प्रकरणात फिर्यादीवर कारवाई करा असा देखील आदेश देऊ शकतो. तुम्ही आता अनेक शेकडो प्रकरण हाताळला की तुम्हाला अनेक अनुभव येत असतात, पण का एका दिवशी तुम्हाला 2 अनुभव आले, म्हणजे एका महिलेला न्याय मिळाला म्हणजे त्या दोषीवर कारवाई झाली आणि एका कुटुंबाला न्याय मिळाला की जे खोटा गुन्हा दाखल झाला म्हणून. मग तुम्हाला नेमकं काय अनुभव आला या दोन्ही एका प्रकरणामध्ये? ते खोटं खरं असं आपल्याला म्हणजे कसं न्यायालयीन प्रक्रिया असते आणि हा का फायनल निकाल असतो, म्हणजे ह्याला अपील वगैरे असू शकतात. आणि त्यामध्ये काय जी वस्तुस्थिती न्यायालयासमोर येते. आता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी समोर जे काय चालवलं म्हणजे कोर्टासमोर जे प्रकरण चाललं त्यामधले सरकारी वकिलांनीच काम पाहिलं. फक्त आपण यांच्या वेळेला त्या महिलेला ते आपलेच पक्ष 138 वगैरे प्रकरण होते. आम्हाला डायरेक्ट असिस्ट टू पीपी असं करता येते. डायरेक्ट आपली अपॉइंटमेंट गव्हर्नमेंट होत नाही. त्याबाबत सरकारी वकील सविस्तर माहिती देतील, परंतु सरकारी वकिलांनी तेथील महिला किंवा मुलगा, पंच, पोलीस हे सर्वजण त्या घटना जी काय घटना त्यांनी फिर्याद दिली ते जशीच्या तशी मान्य न्यायालयात मान्य. आणि त्यांचं जे नॅचरल कंडक्ट असते, तुम्ही तुमच्यावर अन्याय झालाय, सुरुवातीला तुम्ही त्वरित फिर्याद द्यायला पाहिजे, त्यानुसार तुमचे विटनेस असले पाहिजे आणि पोलिसांनी तपास योग्य केला तर पोलीस म्हणजे तपास योग्यच करतात आणि न्यायालय देखील साक्ष पोलीस त्याच्या प्रमाणात तपासाप्रमाणे देतात. मग हा प्रश्न उरतो कुठं? तुमच्या फिर्यादीचा आणि साक्षीदारांचा. फिर्यादी साक्षीदार यांनी न्यायालयासमोर त्यांची साक्षी फिरवली तर मग न्यायालय त्यांचा डाऊट निर्माण होतो ना. आता इथे विटनेस आहे, इंडिपेंडेंट स्वतंत्र साक्षीदार आहे आणि तो बोलला नाही, ते फिर्यादीला कोरॅबरेटिव्ह म्हणजे सुसंगत अशा जर त्यांच्या साक्षी झाल्या कुठलेही न्यायालय आरोपीला सोडणार नाही. त्यांना कुठंच पुरावा आला की चांगला विषय. हा फक्त संशय आला त्यामध्ये तर त्याचा फायदा आरोपीला देऊन मग त्याची मुक्तता केली जाते. म्हणजे झालेल्या घटनेचा पूर्ण साक्षी पुराव्यातून कोर्ट अंदाज घेत आणि मग निकाल ठरवतं. हा त्याचा क्रायटेरिया ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आहे. कोर्टाने जे आपले कायदे आहेत त्याच्यात क्रायटेरिया दिले कुठल्या वेळेला तुम्ही काय ग्राह्य धरायचं, संशय कधी होतोय. आता शेवटी काय आहे, हे न्यायालय हे पूर्ण त्या संचातून जाऊन सगळा सचोटीवर जाऊन त्याचा अभ्यास केला जाते आणि ह्या पद्धतीनं म्हणजे डाऊटफुल कंडक्ट, नॅचरल कंडक्ट. आता नॅचरल कंडक्ट काय, आता आमच्या दुसऱ्या जी निर्दोष मुक्तता झाली त्याची फिर्याद मला वाटते जवळपास रात्री घटना घडली, रात्री फिर्याद दिलेली नाही, दुसरा दिवसभर फिर्याद दिली नाही, दिलीच नाही. म्हणजे असं त्यातला संशय. बरं तिथले जवळचे लोक कोण होते त्यातलं कोण तिथं तपासण्यात आलेले नाही ते साक्षीदार वगैरे. म्हणजे खरोखर घटना घडली होती का नव्हती. बरं जिथं घडली म्हणतात तिथे पुजारी देखील सांगतात की बाबा असं काय प्रकार घडलेला नव्हता वगैरे नाही. त्यामध्ये न्यायालय म्हणजे एक क्रिएट्स डाऊट इन द माइंड ऑफ कोर्ट. त्यामध्ये त्यांना डाऊट आला, संशय निर्माण झाले समजा. पण त्या जे का दुसरं प्रकरण चाललंय ज्यामध्ये शिक्षा झाली होती त्यामध्ये काय झालं, फिर्यादीनं हायशी साक्ष दिली,
त्याच्या सपोर्टला त्यांची साक्षीदार होते, त्यांनी त्याला सपोर्ट दिला, पोलिसांनी सपोर्ट दिला, इतर साक्षीदारांनी देखील मदत केली, पोलिसांची साक्ष झाली, शिवाय सरकारी वकिलांनी अशा प्रकरणातील जे वेगवेगळे न्याय निर्णय आहेत ते न्यायालयासमोर आणले आणि हे कसं यामध्ये त्यांनी साबित झालेला आहे गुन्हा हे न्यायालयाने निघाला. त्यामुळे त्या तिघांना देखील दोषी धरण्यात आलेला आहे. दोषीवर जी कारवाई झाली त्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल आणि ज्या दोषीमुक्त झाले त्या कुटुंबियांना तुम्ही काय सल्ला द्याल? असं आहे की महिलांनी त्यांच्याबरोबर कुठला म्हणजे असं दुर्दैवी प्रसंग झाला किंवा वाईट प्रसंग झाला आता ह्या काळात, तर त्याने सर्वप्रथम हे पोलिसांची मदत घ्यावी आणि ती पण तातडीनं. आजूबाजूला कसं आहे त्यांचं कंडक्ट म्हणजे त्यांचं वर्तणूक, महिलांचं वर्तणूक महत्वाचं आहे. समजा एका छेड काढलाय तिथल्या तिथं रजिस्टर केलं, 4 लोक बरोबर, आता अजून समाज एवढा बिघडला नाही की कोण मदत करणार. 100% लोक तुम्हाला मदत करणार, पण तुम्ही त्याला प्रतिकार केला पाहिजे. त्या पद्धतीचा प्रतिकार करणे शिवाय पोलीस स्टेशन पोलीस मदतीला आहेतच. आता पोलीस तात्काळ दखल घेतात गुन्ह्यांची. आता नवीन SP साहेब आले आहेत किंवा इतर कार्यरत असणारे हे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महिलांविरुद्ध विरुद्ध हे वेगळ्या अँगलनं बघितले जाते. तात्काळ त्यांचे गुन्हा दाखल वगैरे करून परत त्यांनी समोर यायला. मग पोलीस देखील शहानिशा सुरुवातीला कोणी करतात की बाबा हे कसं आहे म्हणून, मग त्या जर सपोर्टिव्ह त्यांचं कोण विटनेस असतील तर ते पण घेतले जाते. म्हणजे सुरुवातीला तात्काळ फिर्याद देणे, साक्षीदार असणे, तपास, न्यायालयात तुमची साक्ष टिकवणे. आता हे पोलीस स्टेशनचा भाग हा वेगळा आणि न्यायालयातील भाग वेगळा. फक्त असं नाही की पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला म्हणजे तुम्ही जिंकला, तर ती सगळी जी तुमचं जे काय टेम्पो असतो त्यावेळेचा तो जर न्यायालयात जर टिकला तर सरकारी वकील पण तज्ज्ञ आता नेमलेले आहेत सगळे, आणि न्यायाधीश सुद्धा त्यांना अशी अपेक्षा असते की ती सत्य वस्तुस्थिती न्यायालयासमोर येईल. मग ते तुम्ही चांगल्या प्रकारे आणून दिली, व्यवस्थित ठाम राहिली सर्व, तर मग आरोपी निर्दोष सुटण्याचं प्रमाण एकदम कमी होत जाईल. आणि निर्दोष मुक्ततेमध्ये काय सल्ला द्याल? निर्दोष मुक्ततामध्ये जर काही गुन्हा त्यांनी केलेला जर नसेल, खोटे अडकवलेले असेल त्यांना, तर त्यांना विशेष काय करायची गरज नाही. कारण ती वस्तुस्थिती आणतात, जे खरं बोलतोय खोटं बोलतोय ते उलट तपासाद्वारे किंवा इतर द्वारे हे मान्य न्यायालयासमोर होते. त्यांना फक्त संशयास्पद जर वाटली केस न्यायालयाला तर ते निर्दोष मुक्तता करते. म्हणजे संशय मी खरं तर नाहीच तिथं काय केलेलं आहे, त्याला निगेटिव्ह पुरावा करता येत नाही. निगेटिव्ह एव्हिडन्स काय द्यायची गरज नाही. फक्त ही जबाबदारी कोणाची आहे? सरकारी पक्षाची आहे. सरकारी पक्षानं शब्द करायला पाहिजे, यानं केलाय. आणि मग हे त्यांचे साक्षीदार जर ते खोटं केलं असेल तर ते टिकू शकत नाहीत न्यायालयासमोर. अशा पद्धतीनं आहे. आणि त्यामुळे ते स्वतःने जे डिफेन्स त्यांचा जो बचाव आहे, बाबा तुला का आरोप केली, तुझ्यावर का अडकवलं, हे त्यांनी स्वतः व्यवस्थित न्यायालयासमोर मांडले पाहिजे. आरोपीचा जबाब घेतला जातो नंतर त्या जबाबात त्यांनी व्यवस्थित सांगितलं पाहिजे. हे आमच्या पहिल्या प्रकरणात जबाब सुसंगत वाटला ना, हे अशा घटना घडल्यामुळे त्यानं आम्हाला अशा दाखल केलं. मग त्या न्यायालयाला काही बाबी पटल्या त्यामध्ये, आणि त्यामध्ये पटून त्याचा बचाव बाबा ठीक आहे, हे प्रोबेबल वाटतोय, योग्य वाटतोय आणि हे संशयास्पद वाटतंय मिळत. अशा सगळ्या बाबी ग्राह्य धरून त्या दोन्ही प्रकरणात, एका प्रकरणात ते तशीच घटना होती परंतु त्यात शिक्षा झालेल्या तिघांना, दुसऱ्या प्रकरणात ते सिद्ध न झाल्यामुळे त्याचे निर्दोष मुक्त. नक्कीच विनयभंग जर झाला असेल तर महिलांनी तात्काळ फिर्याद दाखल करावी, पोलिसांचे सहकार्य घ्यावं, आणि ज्यांच्यावर खोटा आळा असेल तर त्यांनी खोटं असल्यामुळं त्यांनी काही साबित करायची गरज नाही, कारण खोटं असतं, कोर्टामध्ये त्यांना निर्दोष मुक्त होऊच नाही अशा प्रकारचा सल्ला इचलकरंजीचे DM वकील साहेबांनी दिलेला आहे. धन्यवाद सर वेळ दिल्याबद्दल. सध्या आपण लटके सरांशी संवाद साधला, जाणून घेतला दोन्ही बाजू, त्यातील निर्दोष मुक्तता जी झाली ते शेख आपल्यासोबत आहे. जाणून घेऊया की नेमका काय अनुभव आहे, काय सांगाल सर, नेमकं तुम्हाला कसा अनुभव आला? आपली केस आपली असं झालं की मला खोट्या आरोपामध्ये आत टाकले, त्यामधून की लटके वकील साहेबांनी मला निर्दोष मुक्त केले. पण त्यामध्ये असा की मला न्यायाधीशावर विश्वास होता, त्यांच्या आशीर्वादाने मला निर्दोष मुक्त केले. लटके साहेबांचा मी आभार आहे. आणि परत न्यायाधीशावर मी मला आभार मानतो की असं परत घटना अशी कोणीही की असे खोटे आरोप कोणावर करू नये, आणि सत्य असेल तर सत्याच्या बाजूने द्यावं आणि खोट्या तर खोट्या जावं, अशी ही माझी भावना आहे. की मी एवढंच सांगतो की कळकळची विनंती आहे की सत्तेची बाजू ही सत्य घ्यावं, आणि असंच कुठं न्याय जर द्यायचा असेल तर लटके साहेबांनी चांगलाच न्याय दिलेला आहे. आणि परत की त्यांनी जर गुन्हा खरं केला असेल ते त्यांनी लटके साहेब त्यांनी त्याला
शिक्षा देतील आणि कोण खोटा केला असेल त्यांना निर्दोषमुक्त करतात. न्यायाधीशावर मला आशा आहे. परत आमचे अनवर मुल्ला यांचे सरकार परत मी त्यात खचून गेलो की मला 2 महिने असताना की माझ्या घरी त्रास, मला त्रास, माझा धंदा नुकसान, पण तरी मला नुकसान होऊन माझं हे झालं. त्यामुळे मला देवावर विश्वास आणि न्यायाधीशावर विश्वास असल्यामुळं मी बाहेर आलो. अनेकदा तुम्हाला सांगतो अशी परत घटना तुम्ही कोण करू नका आणि जरा होत असेल तर जाऊन पोलीस स्टेशनमध्ये न्याय मागा, एवढीच माझी इच्छा आहे. आणि इचलकरंजीतील DM लटके वकील यांनी विनयभंगाच्या 2 वेगवेगळ्या प्रकरणात न्यायाची दोन्ही बाजू ठामपणे समोर मांडली. एका प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या शेख यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. आता दुसऱ्या प्रकरणात विनयभंगातून न्याय मिळवलेल्या महिलेची प्रतिक्रिया पाहूया. नमस्कार. माझ्यावर काही वर्षापूर्वी छेडछाडीचा अन्याय झाला होता. त्याच्यासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंद केली, न घाबरता न डगमगता. ती केस कोर्टात चालली आणि त्याचा आज निकाल लागलेला आहे. त्याचा मला फार आनंद झालाय. हा आनंद माझाच नसून हा जो विजय आहे हा सत्याचा आणि संयमाचा आहे. तेव्हा एखाद्या स्त्रीने जगताना तिला किती अडचणी येत असतात असं धरून जर आपण सगळ्याचा विचार करत गेलो तर आपल्यावर अन्याय हा होतच जाणार. त्याच्यापेक्षा आपण असं खंबीरपणे पोलीस स्टेशनला गेलं तर ती लोक आपल्याला सहकार्य करतात, योग्य तो आपल्याला जे न्याय मिळवून देतात असं मला वाटतंय. आणि हा जो विजय झालेला आहे, हा जो निकाल लागलेला आहे याचा मी याचे आभारी आहे. कारण वेळेत जर आरोपीला शिक्षा झाली तर पुढचे जे आरोपी आहेत ते कुठलाही गुन्हा करताना परत कधी धाडस करणार नाहीत. त्याच्यातून महिलांचं सुरक्षा वाढेल आणि कुठल्याही स्त्रीवर असं काही जर होत असेल तर त्या स्त्रीनं न घाबरता न डगमगता समोर यायचं आहे. जो गुन्हा आहे तो रीतसर नोंद करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो काही न्याय असतो तो मिळत असतो, तो योग्य न्याय मिळत असतो. जरी उशिरा मिळाला तरी तो मिळत असतो. सत्य हे कटू असतं असं म्हणतात, पण ते शेवटी सत्य हे सत्यच असतं. मला हे गुन्हा दाखल केल्यानंतर भरपूर साऱ्या अडचणी आल्या. इतक्या अडचणी आल्या की मी कधी म्हणजे असं मानसिक संतुलन असं हे झाल्यासारखं होत होतं, डगमगल्यासारखं होत होतं. किंवा म्हणजे एकदम असं माझा जो हे होता, धाडशीपणा होता, जगण्याची जी उमेद होती ती माझी नाहीशी झाली होती. पण काही लोकांच्या चांगल्या शब्दामुळं, सहकार्यामुळं, माझ्या मुलांच्या पाठिंब्यामुळं मी इथपर्यंत ही लढाई घेऊन आले आणि आज जिंकले. किंवा असं कुणाच्या बाबतीत जर घडत असेल तर त्यांनी नक्की पुढे यावं. सगळे लोक जे आहेत, पोलीस प्रशासन, कोर्ट, ही न्याय देवता, आमचे वकील, सरकारी वकील, हे सगळे मदत करतील आणि मी आभारी आहे लटके सरांची सुद्धा. त्यांनी मला वारंवार शब्दाचा आधार देऊन एक बळ दिलं जगण्याचं आणि म्हणून मी आज इतकी खंबीरपणे उभी राहिली.